आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे आहेत। महेश, आपण बघू शकतोय काही वेळापूर्वीची ही दृश्य, जरांगे पाटील यांची भेट घेतली सुप्रिया सुळेंनी, त्यानंतर मराठी आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि या दरम्यान शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी बघायला मिळाली। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न वास्तविक 2014 मध्ये 16% रिझर्वेशन आणि मार्ग लावला होता। नंतर ते सरकार आल्यानंतर ते कोर्टात टिकू शकला नाही, किंवा ते टिकवण्याची किती इच्छाशक्ती ते माहीत नाही। सुप्रियाताई सुळे अतिशय सेन्सिटिव्ह नेते आहेत आणि कोणी आंदोलनात बसलेलं असेल ते त्या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी ते जातात, विचारपूस करण्यासाठी जातात। ते मराठा समाजाच्या आंदोलकांच्या भावना समजू शकतो, ते भावना तीव्र आहेत, त्याच्यामुळे त्यांचा राग असणं स्वाभाविक आहे। परंतु विरोधी पक्ष म्हणून आमची एकच भूमिका शरदचंद्र पवार पक्षाची सुरुवातीपासून आम्ही मांडलेली आहे की हा विषय सन्माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जोपर्यंत लोकसभेमध्ये 50%ची मर्यादा वाढवून ती 60-70% करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकत नाही। भारतीय जनता पार्टीने काय सांगितलं होतं 2014 मध्ये आल्यानंतर की आम्ही लगेचच पहिल्या दुसऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करू आणि आरक्षण देऊ। धनगर समाजाला पण अशाच पद्धतीचे बोलले होते, परंतु तसं न करता हा प्रश्न चिघळत चाललेला आहे। आता मराठा आंदोलक महाराष्ट्र मुंबईमध्ये येणार आहे, 2-3 महिन्यापासून माहिती होतं ना सरकारला, का व्यवस्था केली नाही, आता खाण्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाला जाण्याची व्यवस्था नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर आंदोलन चिरडण्याचा एक डाव आहे, कुटील डाव आहे। लोकांच्या भावना तीव्र आहेत। आंदोलनाच्या संदर्भामध्ये तुम्ही ते नवीन चिरले आयोग नेमलेला आहे, त्याच्या काय ऑब्झर्वेशन आहे ते तरी समोर मांडाल की नाही? मला आम्ही मागे पण सांगितलेलं आहे की सर्व पक्षीय बैठक बोलवा, ते तुम्ही बोलवले नाही। परत तुम्ही जरांगे साहेबांची मागे चर्चा केली, त्याच्यातनं काय तुम्ही मार्ग काढला तर तुम्हालाच माहिती। परंतु पक्षाच्या पातळीवर आम्हाला काहीच माहित नाही। विधान मंडळामध्ये जे कायदा आला एक मताने सर्व पक्षांनी राष्ट्रीय पक्षांनी तो मंजूर केला। आमची भूमिका स्पष्ट आहे की गरीब गरजू मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग एकच आहे, लोकसभेमध्ये ठराव मंजूर करायचा, 50%ची आरक्षणाची मर्यादा वाढवली। बरोबर महेशजी, मात्र मोठ्या संख्येने आंदोलक जमलेले होते, जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात होती। यामध्ये शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे, तुमचं यावर मत? काय काही नॅरेटिव्ह लोक पेरतात, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। एवढा जीवाचा धोका पत्करून सुप्रियाताई त्या ठिकाणी गेल्या, ह्याच्यातच एक गोष्ट सिद्ध होते की त्यांची भूमिका ह्या समाजाला गरीब गरजू लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भातली आहे। जीवाची त्यांनी पर्वा केली नाही, त्यांना सिक्युरिटीने सांगितलं होतं की जाऊ नका, अशी काय घटना घडू शकेल, परंतु सुप्रियाताईंनी त्याची कसलीच पर्वा नाही केली। ते जरांगे पाटील साहेबांना भेटायला गेले, त्यांना माहिती होतं की असं काय घडू शकतं, तरी देखील काय गेलं। ह्याच्यात गोष्टी स्पष्ट आहे की पवार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, सुप्रिया सुळे असतील, की आमचे अध्यक्ष शशिकांत शिंदे असतील किंवा बाकी सगळे मान्यवर असतील, यांची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाच्या दिशाभूल करण्याचं काम विद्यमान सरकार करत आहे। हा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही, रेंगाळत ठेवायचा। महेश, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत